आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। बघा, उद्या 17 ऑगस्ट 2026 वार सोमवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्या श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार आहे। बघा, उद्या श्रावणी सोमवार आणि त्याच्या सोबत श्रावणातील पहिला सण नागपंचमी, अत्यंत महत्त्वाची तिथी। बघा, श्रावणी सोमवारी नागपंचमी येणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। दोन शुभ योग एकत्रित येतात तेव्हा तो जो योग असतो तो सुवर्ण योग बनत असतो। उद्याचा हा दिवस महादेवांची सेवा करण्यासाठी, नागदेवतांची सेवा करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरात अखंड लक्ष्मीची, महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या श्रावणातील पहिल्या सोमवारी करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। खरं तर आपल्यापैकी असंख्य लोक श्रावणी सोमवारी व्रत धरतात, श्रावण सोमवारी फळ आहार घेतात, या दिवशी महादेवांची सेवा करतात, या दिवशी जेवढं जमेल तेवढे स्तोत्र मंत्र करतात। पण बऱ्याच वेळा काय होतं की आपली तब्येत ठीक नसते, काहीतरी फिजिकल कंडिशन ठीक नसते, किंवा असं काहीतरी होतं की इच्छा असूनही उपवास करता येत नाही। अशा प्रत्येक व्यक्तींनी उद्या म्हणजे आपल्या श्रावणातील पहिल्या सोमवारी उपवास नाही केला, उपवास नाही जमला, पण जर एक हा उपाय केला संपूर्ण व्रताचं फळ मिळेल। संपूर्ण नागपंचमीचं जे पुण्य फळ आहे हे तुम्हाला या एका उपायाने प्राप्त होईल। तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे। सकाळपासून रात्री 10 पर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। बघा, श्रावणामध्ये जे जे सोमवार येतात तेव्हा प्रत्येक सोमवारी एक शिवमूठ असते। कधी मूग असतात, कधी जवस असतात, कधी तांदूळ असतात, तर कधी काळे तीळ असतात। उद्या असणारी जी शिवमूठ आहे ही तांदळांची आहे। जे पांढरे तांदूळ असतात ह्या पांढऱ्या तांदळांचीच शिवमूठ आहे। सकाळी महादेवांच्या मंदिरात नाही शक्य तर घरीच महादेवांची पिंडी असेल तर त्या पिंडीवरती तुम्हाला हातात तांदूळ घेऊन आपली इच्छा व्यक्त करून महादेवांना आपली इच्छा सांगून ही तांदळांची जी मूठ आहे ही महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला सोडायची आहे। यानंतर तुम्हाला महादेवांना आपली इच्छा सांगून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मंदिरातून घरी याल, मंदिरात हा उपाय करताय किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरी जरी हा उपाय करताय, जेव्हा तुम्ही पूजा करून उठाल तेव्हा जे तांदूळ, जे मूठ तुम्ही तांदळाची तिथे अर्पण केलेली आहे त्यातले 11 तांदूळ तुम्हाला उचलायचे आहेत। किती? 11 तांदूळ तुम्हाला उचलायचे आहेत। 11 तांदूळ तुम्हाला घरात तुम्ही जे काही नैवेद्य बनवाल, जे काही गोड बनवाल, त्या दिवशी नुसता तुम्ही भात पण बनवलात उद्याच्या दिवशी तरी चालेल, ते 11 तांदळाचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातल्या कुठल्याही एका पदार्थात, गोड असेल किंवा भात असेल, त्यामध्ये ते तांदूळ तुम्हाला घालायचे आहेत। आणि हे जे तुम्ही बनवणार आहात तो पदार्थ तो घरातल्याच सगळ्या व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे। बघा, उद्या जर शिवमूठ अर्पण केलेले 11 तांदूळ, महादेवांच्या पिंडीवरील 11 तांदूळ तुम्ही घरी आणून जर त्याचा प्रसाद स्वरूप समजून जर तुम्ही ते घरामध्ये आपल्या ग्रहण केले तर तुमची बाधा असेल तर ती दूर होईल, आजारपण तुमचं निघून जाईल, काही इडापिडा किंवा काही संकट येत असतील, काही अडथळे येत असतील, त्या सगळ्या निगेटिव्ह समस्या तुमच्या दूर होतील। लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, तुम्हाला काय करायचं आहे तर 21 तांदूळ घ्यायचे आहेत, अख्खे, तुटलेले नाही, 21 अख्खे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। 21 तांदळांना पिवळं चंदन लावायचं आहे। आपल्या घरात जे पिवळं चंदन असतं हे पिवळं चंदन 21 तांदळांना लावा, व्यवस्थित असे मिक्स करा। उजव्या हातावरती एक तांदळाचा दाणा घ्या, हाताची मूठ बंद करा, महादेवांचं स्मरण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणून ओम नमः शिवाय आणि कमलात्मक मंत्र ह्या 2 सेवा करून हा तांदळाचा दाणा आपण मंदिरात असेल किंवा अगदी देवघरात महादेवांची पिंडी असेल तर तिथे हा तांदळाचा दाणा अर्पण करा। पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा आहे, पुन्हा ओम नमः शिवाय कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि पुन्हा हा तांदळाचा दाणा तिथे अर्पण करायचा आहे। असे 21च्या 21 तांदळाचे दाणे तुम्हाला एक एक करे छान तिथे अर्पण करायचे आहेत।
त्यानंतर 21च्या 21ही तांदळाचे दाणे तुम्हाला तिथून उचलायचे आहेत. एखादं कापड असेल, कागद असेल, जे काही असेल तुमच्याकडे, तर त्याच्यामध्ये हे तांदळाचे दाणे तुम्हाला उचलायचे आहेत. कापड असेल तर गाठ मारा, कागद असेल तर त्याची पुडी करा आणि ही जी तयार केलेली पुडी आहे ही आपल्या घरातल्या कपाटात, जिथे तुम्ही पैसे ठेवताय किंवा थोडंफार सोनं ठेवताय, जे पण तुम्ही ठेवताय त्या ठिकाणी ही 21 तांदळांची पुडी ठेवून द्या. कायम बरकत राहील, पैसा येत राहील, धनसंपत्तीत वाढ होत राहील. कायम तुमच्याकडे पैसा आणि धनदौलत जे आहे ना त्यामध्ये बरकत होत राहील. लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करत राहील. तिसरा उपाय जो आहे, हा उपाय सुद्धा आपल्याला मंदिरातच करता येणार आहे. महादेवांच्या मंदिरात उद्या दर्शनासाठी गेलात तर तिथे बघा, महादेवांच्या मंदिरामध्ये गेलात तर तिथे धोत्र्याचं, कुणी धतुरा म्हणतं, कुणी धोत्रा म्हणतं, त्या धतुराचं जे फळ असतं, हे फळ तिथे कुणी अर्पण केलेलं असेल. महादेवांना धतुऱ्याचं फळ हे अत्यंत प्रिय आहे. धतुऱ्याचं हे फळ महादेवांच्या पिंडीवर आजूबाजूला कुठेही असेल तर तिथून ते उचला. महादेवांना त्या फळात आपली इच्छा सांगा. महादेवांच्या पिंडीला ते फळ आपल्या हाताने स्पर्श करा आणि हे धतुऱ्याचं फळ उद्या आपल्या घरी घेऊन या. धतुऱ्याचं फळ घरी आणल्यानंतर एका लाल कापडामध्ये किंवा सफेद कापडात ते बांधा आणि हे फळ त्यात मागितलेली इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आपल्या घरात ठेवा. ज्या दिवशी त्यात मागितलेली इच्छा पूर्ण होणार त्या दिवशी हे धतुऱ्याचं फळ वाहत्या पाण्यामध्ये, म्हणजे नदी वगैरे असेल, कुठे तलाव असेल चालेल, तर तिकडे हे फळ जे आहे ते कापडासकट सोडून द्या. बघा, या उपायाने मी प्रत्येक वर्षी माझी काहीतरी इच्छा स्वतः म्हणजे पूर्ण करते. हा खूप पॉवरफुल उपाय आहे. आता शेवटचा उपाय सांगते. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत आजार पण येतं, घरात संकट येतात, अपघात होतात. बघा, उद्या नागपंचमी आहे. बऱ्याच वेळा आपल्याला कालसर्पदोष असतो. जेव्हा कालसर्पदोष घरातल्या एका जरी व्यक्तीला असो तेव्हा सगळ्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो. उद्या नागपंचमीच्या दिवशी, श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी, तुम्हाला काय करायचं आहे, नागाची एक प्रतिमा किंवा एक तांदळाची एक प्रतिमा तुम्हाला चौरंगावरती, जी काही तुम्ही पूजा कराल आपल्या घरात, ती पूजा करायची आहे. तिथे एक नागाची प्रतिमा किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल नागाची तर ती ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून सगळं तुम्ही केलं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एका वाटीत कापूर जाळायचा आहे. एक छोटी प्लेट किंवा मातीची पणती घ्या, त्याच्यामध्ये 4-5 कापूर टाका. कापूर पेटवा, प्रज्वलित करा आणि कापूर पेटत असताना त्याच्यामध्ये थोडे थोडे काळे तीळ घाला. काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घाला. काळे तीळ घालत असताना प्रत्येक वेळी बघा, प्रत्येक वेळी ओम काल सर्पाय नमः, ओम काल सर्पाय नमः, ओम काल सर्पाय नमः या मंत्राचा जप करा. ओम काल सर्पाय नमः या मंत्राचा जप करा आणि थोडे थोडे काळे तीळ त्या कापरामध्ये जाळा. असे तुम्हाला कमीत कमी बघा, कमीत कमी 21 चिमूट तरी तुम्हाला काळे तीळ तिथे जाळायचे आहेत. पूर्ण ते जळून झालं, राख झाली की त्याच्यानंतर ते जे काही शिल्लक असेल अर्धवट वगैरे ते घराच्या बाहेर टाकायचं आहे. जर उद्या नागपंचमीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला घरातल्या कुठल्याही सदस्याला जर हा कालसर्पाचा दोष असेल तो पूर्णतः कमी होऊन जाईल. हा वर्षातून एकदाच उपाय करता येतो. खूप साधे सोपे उपाय सांगितलेत बघा. यातला एक उपाय केला तरी खूप आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सगळे करा, पण नक्की करा.